हाय सगळ्यांना नमस्कार. आणि पहिल्यात गुड मॉर्निंग तुम्हा सगळ्यांना. तर बघू शकताय आई काय करते तुम्हाला मी दाखवते. हो का? हे बनवल्यात करंज्या बघू शकताय. आणि ह्याच्यात बनवल्यात पुऱ्या आणि शंकरपाळ्या. शंकरपाळ्या मी तुम्हाला दाखवते. बघू शकताय. ह्याच्यात पुऱ्या तेवढ्या झाल्यात ना. काय झालं, बाकूर शिल्लक लय राहिला होता. शिल्लक म्हणजे तेवढा शिल्लक राहिला होता पावशेरीक. आणि ते आज करन उद्या करन असंच करत गेलं. मी आधी पहिलं खाऊन बघते. खूप छान झाल्यात. खूप खुशखुशीत. बघण्याचं म्हणजे करण्याचं कारण की बाकूर वेस्ट जाण्यापेक्षा पीठ पण होतं घरामध्ये. तुळशीच्या लग्नाला आम्ही करणार होतो, पण तुळशीच्या लग्ना दिवशी आमची तुळस बारकी होती, म्हणजे तिचं वय कमी होतं, म्हणून आम्ही गोडधोड केलं नाही. म्हणजे दिवाळीत केलं तर थोडंसं त्यातला बाकूर राहिला होता. मग ते आत्ता बनवलं मी. आता म्हणजे आता तुम्हाला तर माहितीच असं सुकाट बोंबील वहिनी ऐकते त्या तिथनं आल्यावर मी पीठ मळलं, बनवलं. आणि ही दीक्षाला जाणार आहे त्या तिच्यासाठी बनवल्यात. तुम्ही म्हणसान की काय ताई तू पण. कसं असतं, आपण आपल्या लेकरांना करतो आणि प्रत्येक आई करते लेकरांसाठी. आणि मी पण माझ्या मुलीसाठी केलेले आहेत. तुम्हाला ही दाखवते. मी पण केल्या. बाकूर तर होता शिल्लक, एवढं झालेले आहेत थळ्या भरून. आता आई बनवती. स्वयंपाक झालाय. तर तिच्यासाठी बनवायचं कारण की तिनं दीक्षाला दिवाळी एवढं साजरा करायला जमली नाही. आणि कसं आहे, तर डोक्यात तुम्ही तर विचार करू शकताय काहीतरी प्रॉब्लेम होता मागं, त्यामुळं काय दिवाळी एवढी बनवली नाही. मी पण आजारी होती, त्यामुळं फक्त करंज्या थोड्या आणि शंकरपाळ्या थोड्या एवढंच बनवलं होतं. आणि माझ्या बहिणीकडून मला दिवाळी भरपूर आलेली, आणि आईला पण तिच्या भावांकडून दिवाळी भरपूर आलेली. त्यामुळं आम्ही काहीच बनवलं नाही. फक्त थोडंसं लागतं म्हणून तेवढंच, आपलं घरात तळावं निळावं लागतं म्हणून तेवढं बनवलेलं. म्हणून ते देवाला निवेद्य दाखवला फराळ. आणि मग त्याच्यात आत्ता ते मला बाकूर दिसल्यावर मी काय म्हणलं की आता ही व्यस्त जाण्यापेक्षा म्हणलं आपण हे करावं, दीक्षाला पण द्यायला होईन म्हणलं. आणि तिला लेकराला काय खायला भेटलं नाही, म्हणून म्हणलं चला बनवूया. म्हणून बनवलं आम्ही दोघींनी. आईने तळलं. तर तुम्ही म्हणसान की आता काय बाई तुला खायला आणि हिन कानवलं भरपूर आहे, तर माझ्या डोक्याला भरपूर असं टेन्शन आहे. आता तुम्ही विचार करू शकता माझी तब्येत किती खराब झाली. माझे डोळे पण आतमध्ये गेले विचार करून करून. कारण माझ्या डोक्याला लय म्हणजे लय टेन्शन आहे. काहीच नाही, म्हणजे विचारच मी करू शकत नाही की मला किती टेन्शन आहे. मी तुम्हाला सांगू पण शकत नाही, एवढं मला टेन्शन आहे. तर टेन्शन काय, तर तुम्हाला तर माहिती आहे मला रेशन कार्ड काढायचं आहे. ती काय धळबाद्रा देई नाही मला कागदपत्र. एवढं बोलली त्यांना, एवढी त्यांची लाच काढली, त्यांचं सगळं खानदान काढली, तरी पण त्यांना काय अक्कल येईना. तरी पण त्यांचा मला फोन येईना, काय होईना. मग बोलू तर किती बोलू मी. निमिट असतं बोलायला, पण निमिट असतं. अरे तुम्ही त्या लेकरांसाठी तर तुम्ही काय करू शकत नाही. निदान मला कागदपत्र तर देऊ शकताय ना. तुम्ही देऊ शकताय का नाही. तुम्ही कागदपत्र द्यायचं सोडाच तिकडं. कागदपत्र द्यायचं सोडात, पण तुम्ही तोंडाने दोन शब्द तुम्ही माझ्या लेकरांना बोलत नाही का. त्यांनी काय केलंय, मी एक ही केलंय, म्हणजे मी तिथं नाही म्हणून तुम्हाला असं वाटतं की मी चुकीचे आहे. पण चुकीची का आहे मी,
का मला ठरवता तुम्ही चुकीची? तुम्ही चुकीचं आहे, मी चुकीची, तुम्ही मला ठरवण्याचा प्रयत्न करताय का नाही, ती चुकी तुम्ही केलेले आहेत. जर माझे काय चुकलं असतं ना तर मी माफी मागितली असती, पण माझं काय जिथं चुकतच नाही. आज मी दोन मुली सांभाळते, लहानाच्या मोठ्या करायला लागले. मला काय म्हणून मला एक दिवस नाही मला थांबा वाटत, घरी थांबा वाटतं ना. मी सगळंच बघते ना, मी माझी फॅमिली पण बघते ना. तू नाही बघू शकत? अरे तुला दारूतनं आणि झुगारीतनं आणि त्या गांजामधनं त्याच्यातनं वेळ भेटला तर तू बघशील ना. मला म्हणजे मी तिकडं कधी गेली ना, तसं तर मला काही तिकडं जाऊ पण वाटत नाही, कारण तिथं गेलं ना मग माझी भांडण होईल आणि मी तिथं हेडव काढू शकत नाही. कारण कसं आहे माहिती आहे का, मी हेडव काढला ना तर थोडंसं भांडण होईल, काहीतरी तोडफोड होईल आणि मला काय सारखं सारखं मोबाईल घेणं होणार नाही. माझी काही एवढी हे नाही औकात काय म्हणतात ना ती, म्हणजे मी कष्ट करून खाते तर मी मोबाईल ते आहेत तसले म्हणून मी सांगते की मी मोबाईल तिथं हेडो पण बनवू शकते, पण माझं मोबाईल फुटून तुटून असं काहीतरी छेडछाडी ही करतेली. त्या हिशोबाने मी हेडो काय काढणार नाही आणि त्यांना काय जास्त मी बोलणार नाही. मी बोलणार फक्त मी रोज बोलणार, मी रोज त्यांची इज्जत काढणार, कारण मला रेशन कार्ड पाहिजे. मला रेशन कार्ड काढायचं माझ्या मुलींसाठी, त्यांच्या भविष्यासाठी. तर त्यासाठी त्या धळभद्र्याचं तिकडलं रेशन कार्डामधलं नाव खाली केलेलं मला पाहिजे. कळलं का? नाव खाली करून मला पाहिजे. त्यासाठी रेशन कार्ड तुमचं नेणं मला तिथं लय गरजेचं आहे. तुम्ही मला रेशन कार्ड नाहीत देऊ शकत तर मी पाक पुढं जाईन. कुठं जाईल ते आता तुम्हाला सांगून आणि बोलून काहीच फायदा नाही. कसं आहे माहिती आहे का, माझं कसं असतं, मी तोंडावर फटकेरनं बोलते. मला ती तसलं पटतच नाही की माणसाने करायचं एक आणि दाखवायचं आहे काय, असलं मला येत नाही. जे पण असतं ते आपण तोंडावर बोलतो. पण मला म्हणायचा उद्देश एकच आहे, तुम्हाला करणं होतच नसेल, तुम्हाला लेकरांना द्यायचंच नसेल एवढी जमीन जुमला इकून, तर तसं स्पष्ट सांगा ना, आम्ही देणार नाही. मग मी तुमचं हेडव तुमच्यावर बनवायचं बंद करीन. पण तुम्ही तसं पण बोलत नाही. हो काय निवद्द दाखवायला लागले, बघू शकताय आमच्या आईचं तसंच असतंय. करंजी, शंकरपाळी, पुरी, बघू शकते. दिवा तर काय लावलेलंच आहे, तिचं रोज पूजा असते. आणि कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला बोलून फायदा नाही, कारण आपलंच नाणं खोटं आहे. त्यामुळं तुम्हाला लोकांना बोलून खरंच खूप चुकीचं करते मी, असं मला वाटतंय. पण मी चुकीचं करणार कारण तुमची इज्जत मी काढायला मागं पुढं बघणार नाही, कारण तुम्ही माझी इज्जत जिथं नाही तिथं काढताय. बरं इज्जत तुम्ही काढताय, तुमचा काय आता बोलले असते, तुमचा संबंध नाही मला बोलायचा, तुमच्या लोकांचा मला संबंध नाही. आणि मी तुमची लेकरं सांभाळते पहिली गोष्ट. मग मला तसं सांभाळून दाखवा, त्या बारक्या पुरीचा दवाखाना करून दाखवा महिन्याच्या महिन्याला, मोठ्या पुरीचं शिक्षण करून दाखवा, मग मला बोला. तोवर बोलायचं नाही. आणि मला सांगतोय मी येतो, मी फोन करतो. कधी तू फोन केला रे? अरे तुला मोबाईल फक्त कशासाठी पाहिजे ते मला उघडायला लावू नको तोंड, कळलं का? आणि तू ते बघून ना पागल झालायस, पागल माणसात ये. लय पण सुटू नको दावण, नाहीतर तुझी कशाची भरती व्हायची नाही, कळलं का? ना माणसात ना कशात. आता बोलायला लावू नको, ते पण एक देवाचा अवतारच आहे. मला काय त्यांच्याबद्दल जास्त बोलायचं नाही. फक्त मला एवढंच म्हणायचं आहे, जे काय झालंय ना ते विसरून जाऊन तू मला कागदपत्र दे. तुला तर कोण कुत्र्याला विचारतच नाही, तुझ्या घरची पण तुझी लायकी पण नाही तुझ्या घरचीच म्हणजे विसरत नाही. ते म्हणल्यावर माझी तुझं नाव घ्यावं म्हणून मला असं वाटत पण नाही, पण घ्यावं लागतंय. आता काय करणार आहे, घ्यावं लागतंय. तू माझा कायद्याने नवरा आहेस आणि लेकरांचा बाप आहेस, त्यामुळं कळलं का?
तर मला कानून कायदा तर करायला लावून आणा. भाऊ बहिणीनं तुम्हाला सांगते पहिली गोष्ट, ह्याला कानून कायदा ह्या लायकीचा नाही माणूस ती. म्हणजे ह्या धर्तीवर चुकून जन्म झालेला आहे या माणसाचा, चुकून जन्म झालेला आहे. ही जनावराच्या जन्माला जाणारा माणूस ह्या माणसाची देवाने याला घडवला माणूस. कारण ती एवढा इरी गेलेला आहे माणूस, एवढा इरी गेलेला आहे की त्याला काही सुचत नाही, फक्त एक गोष्ट त्याला पाहिजे. आता माझी बहीण आलती काल परवा दिवशी, तिचं माझं बोलणं झालं. ती मला म्हणली ताई नाही सॉरी ज्योता तुझं ऑपरेशन करायचं आहे. मी ऑपरेशन काही केलेलं नाही, मला लई भीती वाटते. तर मला ऑपरेशन करायला मला म्हणली तू ये म्हणली, कधी पण ये म्हणली, मी तुझं ऑपरेशन करते म्हणली. वहिनी म्हणल्या मी पण आहे तुमच्यासोबत, आपली राधा वहिनी. तर मला इतकी भीती वाटते की असं वाटतं मी तर ऑपरेशन केलं तर कष्ट करणं माझं म्हणजे माणूस म्हणतं ना ऑपरेशन केल्यावर बाई आदू होती, आहे का नाही, आदू होती असं म्हणतात. मग मी तर ऑपरेशन केलं तर मी एवढं काम करू शकते का गड्यांसोबत, सांगा बरं. म्हणून मला ऑपरेशन करण्यात मला भीती पण वाटते आणि नको पण वाटते. कारण वहिनी म्हणतात करून टाका, उगं कशाला, म्हणजे म्हणते त्या टाका, आपलं चांगलं असतं केलेलं, पैसे पण भेटेल तर मला थोडंफार म्हणजे माझी बहीण म्हणत होती तुला भेटेल 5,000 रुपये. मी म्हणलं 5,000 भेटतात तर चल करते म्हणलं. अशी म्हणली. मी म्हणलं जाऊ दे म्हणलं, पैशासाठी ऑपरेशन थोडीच असतंय आपलं, म्हणजे जन्माचा आदू होतं माणूस. तर चला बघू ऑपरेशनचं नंतर आपण, अजून लय टाईम आहे त्याला. एखाद्या वेळेस वेळ काढून 4-3 दिवस मला जावं लागेल बायकडे. बाय म्हणली ऐशमला तुझं ऑपरेशन करून टाकते, मी नाव देते, तुला काय पाहिजे ते मी देते, पण या ऑपरेशनला बघू आता कधी होतंय तसं. अजून एवढा विचार म्हणजे त्या गोष्टी आपण डोक्यातनं मी काढलेल्या आहेत त्या ऑपरेशन करायचं. पण आता ह्यांनी मनात भरवलंय पैसे भेटणार आहेत म्हणून म्हणलं चला करावा, तेवढा तरी भेटायला लेकराचा इलाज तरी होईल थोडाफार. तर चला जाऊ द्या, हेडवले मोठा झाला. हेडव आवडला असला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. आणि माझं काही चुकत असेल तर तसं बी सांगा, हो का मी त्यांची इज्जत काढणार आहे. आता तुम्ही म्हणता ना आता हात धुवून त्यांच्या मागे लागली का, कारण त्या माणसांना कळ नाही त्यांची इज्जत काढली तरी ती काय मला फोन बी नाही काहीच नाही. त्यामुळं जोपर्यंत ती मला फोन करून सांगत नाहीत की, म्हणजे माझा नंबर त्यांच्या सगळ्यांकडे, फक्त त्यांचा नंबर मी नाही ठेवलेला, त्यांचा नंबर माझा नंबर त्यांच्या सगळ्या अख्ख्यांकडे आहे. तर चला नंतर पुढच्या हेडवमध्ये बोलू आपण. तर हेडव आवडला असला तर नक्कीच लाईक करा.